नमस्कार, मी गणेश राव आणि तुम्ही पाहतात बीबी न्यूज तुमसर। महाराष्ट्रामध्ये पुणे येथील लता मंगेशकर रुग्णालयामध्ये एका गर्भवती महिलेच्या निधन झाला। त्याला पूर्णपणे रुग्णालय प्रशासन जबाबदार धरण्यात आले। अशीच एक घटना तुमसर येथे घडलेली आहे। तुमसर जवळील मिटेवानी येथील 20 वर्षीय गर्भवती महिला पौर्णिमा नयन राऊत हिच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्राचा निष्काळजीपणा पुन्हा समोर आला आहे। पीडित कुटुंबाने तुमसर येथील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर चोपकर यांच्यावर चुकीचे निदान व निष्काळजीपणाचा आरोप केलेला आहे। सविस्तर असे आहे की पोटात तीव्र वेदना झाल्यामुळे पौर्णिमा राऊतला तातडीने 2 एप्रिलला तुमसर येथील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर चोपकर यांच्याकडे नेण्यात आले। डॉक्टरने परिवाराला सांगितले की पौर्णिमाच्या पोटामध्ये जुडी बाळ असून एक खाली रक्ताचा गोळा आहे। तो रक्ताचा गोळा फाटल्याने तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे। याकरता डॉक्टरने परिवाराला 50,000 रुपयाचा खर्च सांगितला। गरीब परिवाराने असे तसे 50,000 जुळवून त्यांनी शस्त्रक्रियेला होकार दिला। त्यानंतर डॉक्टर चोपकर यांनी शस्त्रक्रिया केली। शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही तासांनी पुन्हा पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना याबाबत परिवाराने सांगितल्यावर त्याकडे दुर्लक्ष केले। शेवटी डॉक्टर चोपकर यांनी येऊन तपासणी केली व तिला भंडारा येथील डॉक्टर झवड यांच्याकडे रेफर करण्यात आले। परंतु दुर्दैवाने पौर्णिमाच्या भंडारा जाताना दुर्दैवी मृत्यू झाला। यात पीडिताच्या परिवाराने डॉक्टर चोपकर यांच्यावर गंभीर आरोप केले। डॉक्टरने शस्त्रक्रियापूर्वी सांगितले की पौर्णिमेच्या पोटात जुळे बाळ आहेत, परंतु डॉक्टरला जेव्हा बीबीजी न्यूजने विचारले तर त्यांनी मृतक ही गर्भवती नसल्याचे सांगितले। मृतकाच्या परिवाराने सांगितले की सोनोग्राफी केल्यानंतर सोनोग्राफी जिथे झाली तिथल्या डॉक्टरांनी सांगितले की सर्व ठीक आहे, परंतु डॉक्टरला जेव्हा सोनोग्राफीबद्दल विचारण्यात आला, बीबीजीने त्याला विचारले असता त्यांनी सांगितले की युटेरसमध्ये मूत्र कमी असल्यामुळे सोनोग्राफी करण्यात आली नाही। अशा प्रकारे दोघांच्या बोलण्यात विरोधाभास दिसत आहे। यात डॉक्टर वेगळा काही सांगत आहे आणि परिवार वेगळा काय सांगित आहे। परिवार म्हणतो की आम्हाला डॉक्टरांनी सांगितले आणि डॉक्टर म्हणतो मी असं काही सांगितलेले नाही। या सर्व प्रकरणामध्ये कोण खरं बोलत आहे कोण नाही हा एक चौकशीचा भाग आहे। परंतु मृतक पौर्णिमाच्या सासू व पती यांचा आरोप आहे की डॉक्टरांच्या चुकीच्या निदानामुळे व निष्काळजीपणामुळे पौर्णिमेचा मृत्यू झाला। तर डॉक्टर चोपकर यांनी या आरोपाला पूर्णपणे फेटाळून लावले। त्यात त्यांनी सांगितले की कुठल्याही प्रकारे हयगय केलेली नाही आहे, मी पूर्णपणे व्यवस्थित उपचार केला। एवढंच नव्हे तर तज्ञ फिजिशियनलाही बोलवून तपासणी करण्यात आली। त्यानंतर मी शस्त्रक्रिया केली, परंतु अचानक तिचा रक्तदाब वाढला आणि त्यामुळे तिला मी भंडारा रेफर केले, परंतु दुर्दैवाने ती वाचू शकली नाही। या सर्व उपचारामध्ये डॉक्टरनी मृतकच्या परिवाराकडून कुठलाही रुपया घेतलेला नाही। पण आणखी एक गोष्ट गंभीर बाब लक्षात आली, ती म्हणजे मृतकाचे शवविच्छेदन झाले नाही। असं माहिती मिळाली आहे की अशा घटनेमध्ये जी मृतक आहे तिचं शवविच्छेदन होणे गरजेचे आहे। परंतु डॉक्टरचं म्हणणं आहे की मी वारंवार त्यांना सांगितलं की तुम्ही शवविच्छेदन करा, परंतु त्यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला। यामध्ये काहीतरी घोळ आहे असं दिसून येत आहे। या सर्व प्रकरणामध्ये डॉक्टरचे काय म्हणणे आहे आणि त्या पीडित परिवाराचे काय म्हणणे आहे ते आपण जाणून घेऊया। 2 तारखेला मी भरती केलो माझ्या सुनाला चोपकरकडे। मग त्या चोपकर सरनं म्हणला ॲडमिट केला, त्यानं ना दवाई दिला ना, मग म्हणला का बाई तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल। तर मी ना म्हणलो का हो, किती पैसे घ्यायला ऑपरेशनचे तसे सांगून द्या, तर मी 50,000 घेईन। आता हे जांच करायला नेला तर त्याईनं सांगला का ऑपरेशन करतो म्हणला तुम्ही मासूनाच्या। तर काय आहे मासूनाच्या याच्यामध्ये, तर आम्हाला दोघंही मायले काय दाखवायला नेला आणि सांगला का हे 2 जुळवा बाळ होय आणि ह्या बाळाच्या खालती एक फोडा होता खुनाचा, तो फुटला तर खून बगरला। आता याचे दुर्बीण या खुनाचा का करा लागेल, पण ह्या बाळाले उतरवू का ठेवू, तर त्रास असेल तर उतरवा ना, नसेल तर असं नको उतरवा, तर त्रास होणारच आहे बाई याले, तर याले उतरावंच लागेल। तर मी नका म्हणलो का चालते बाबा उतरवून टाका तुम्ही, पण माझ्या सुनाले ठीक करा। आता हो म्हणला न, मग ऑपरेशन यायनं 2 वाजता यायनं ऑपरेशन केला माझ्या सुनाचा ना। मग आणला बेटवर, तर ते 4 वाजतावरी झोपली। मग 4 वाजतापासून आणखी तिची तब्येत खराब झाली। तर मी ना त्या सरले म्हणलो का तुम्ही बोलवा
फोन द्या माझ्याजवळ फोन नंबर. तसं नाही दिला त्याईनं मग केला असेल तर सर आले. त्या सराईनं म्हणलं का जास्त फडफड नको करा, दवाई इलाज करून राहिलो ना आम्ही, नाही तुमच्याशी जमेन फडफड करून राहिल्या तुम्ही, 50,000 रुपये फुकटाचे दिलो का म्हणून सन्यानी, तर आपला पेशंट आपल्या घरी न्या. आता मग मी चूप राहिलो, मी काही नाही म्हणलो. मग घडीभर की माझी सून मनमानी तडपडे, तर मग ऑपरेशन थिएटरमध्ये माझ्या सुनाले बोलवला यायनं आणि तेथी 3-4 वाजता तेथीच ठेवला. माझ्या सुनाले दवाई देतो 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 म्हणता म्हणता यायनं लागर केला ना 4 वाजता म्हणलं का मला भंडाऱ्याले ने. तर माझ्या सुनाले ऑक्सिजन लावला तरी मला भंडाऱ्याले ने म्हणला. माझ्या सुनाले लागर झाली तर अर्ध्या दूर वरटीवरही नाही जाऊ तर माझी सून थंडी पडत आली. भंडाऱ्याला गेलो तर थिएटरमध्ये गेलं तर जिती होती का मेली तिथं मी काही अंदर गेलो नाही ना. घडीभरात माझ्या पोरानं माझ्या सुनाले आणलं मेली. वापसमध्ये मग आलो ना आम्ही तुमसरवरी, तर त्या जवळ तर त्या 2 नर्साईनं फाईल मागला. तर मी म्हणलो का फाईल मागता पाहिजे तुम्ही, आमच्यावर काही कारवाई करजाल नको, फाईल मागल्या तर मला फाईल वापस द्या. त्याईनं म्हणला का नाही काकू काही नाही करू आम्ही सरले बरोबर सांगून देऊन तुम्ही निघा काकू आता मय्यत धरून सनेनी मी आम्ही सांभाळून टाकून असे म्हणला. त्याईनं फाईल काही मला दिला नाही. सांगायला गेलं तर म्हणजे पेशंटचं नाव तुम्ही सांगितलंच आहे, पौर्णिमा नयन राऊत. हे पेशंट 2 एप्रिलला अंदाजे 7 वाजताच्या दरम्यान आपल्याकडे भरती व्हायला आले. त्या दरम्यान त्यांना त्रास म्हणजे उलट्यांचा खूप प्रॉब्लेम आणि पोटात खूप पेन, हे 2 त्यांचे सिम्पटम्स होते. तर त्या दरम्यान आपण त्यांना ॲडमिट केले. त्यांना समजून सांगितलं की याचे काय काय कारणं राहू शकतात आणि प्राथमिक उपचार आपण त्यांना चालू केले. त्यानंतर पेशंटला जे आपण प्राथमिक उपचार केले त्या हिशोबाने त्यांना बऱ्यापैकी उलटी आणि पोटात दुखणे याला त्यांना आराम वाटला. पण अचानक मग 11-12च्या दरम्यान परत त्यांना वेदना सुरू झाल्या पोटात दुखण्याच्या. आता वेदना सुरू झाल्या म्हटलं तर मग डायरेक्ट ऑपरेशन तर आपण सल्ला देत नाही, तर मग नक्की काय कारण हे बघणं फार गरजेचं होतं. तर मग आपण त्यांना अर्जंटमध्ये जवळच डॉक्टर जिंदालोरे डायग्नोस्टिक सेंटर आहे सोनरात्री, त्यांच्याकडे आपण पाठवलं. त्यांच्याकडे पाठवलं असता सरांना आपण कॉलही केले की सर बाकी पेशंट सोडून तुम्ही यांना थोडं अर्जंटमध्ये बघून घेणे, जेणेकरून आम्हाला डायग्नोसिस जे तुम्ही म्हणताय ते डायग्नोसिस कन्फर्म करून काय ट्रीटमेंट उपचार करायचं आम्हाला घेता येईल. त्या दरम्यान सरांनी पेशंटला चेक करण्याचा प्रयत्न केला. तर प्रथम जी गोष्ट होती की त्यांच्या ब्लॅडरमध्ये म्हणजे सोनोग्राफी करण्याकरता लघवी जमा पाहिजे असते, ती जमा नव्हती. आणि दुसरी गोष्ट पेशंटला फार जास्त त्रास होता, पेशंट कॉपरेटिव्ह नव्हती. कॉपरेटिव्ह नसल्या कारणाने सरांनी पेशंट रिटर्न केले. त्यांना बोलले की सर सध्या मी सोनोग्राफी यांची करू शकत नाही. आणि म्हणून आपण पेशंटला काय काय करायचं, एक तर आपण त्यांना सांगितलं की असं त्रास त्यांना जास्त, एक तर आपण त्यांना भंडारा सिटी स्कॅनसाठी पाठवू शकतो किंवा तुम्ही डायरेक्ट भंडाराला जाऊ शकता किंवा मग आपल्याला डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी ही एक प्रोसिजर असते. त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला काही आपण कुठल्याही डायग्नोसिसवर जात नाही पोटाच्या वेदनाचे, तेव्हा आपण डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी अशा पेशंटची करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी पेशंट तयार झाले, रिलेटिव्ह तयार झाले. तसं त्यांच्याकडून सही घेऊन आपण सर्जनला बोलून लॅप्रोस्कोपिक डायग्नोस्टिक आपण केली. ऑपरेशन अगदी व्यवस्थितरित्या पार पडलं. त्यानंतर मात्र मॉर्निंगला पेशंटला अंदाजे 9-10च्या दरम्यान परत त्रास सुरू झाला. पण यावेळेस होणारा त्रास थोडा वेगळा होता. यावेळेस होणारा त्रास थोडासा त्यांना रेस्टलेसनेस म्हणतो आपण त्याला, किंवा श्वास घेण्याचा त्रास असं त्यांचे सिम्पटम होते. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा आपण जी मॉनिटरिंग करायची सगळी आपण मॉनिटरिंग केली. पण याच्यात फिजिशियन ओपिनियन घेणं पण गरजेचं असतो. फिजिशियन म्हणजे मेडिसिनचे डॉक्टर. तर त्या दरम्यान आपण डॉक्टर बाळबुदेंना बोलवलं, त्यांनी चेक केलं. हे सगळ्या गोष्टी होत असताना पेशंटला आपण जनरल वॉर्डात ठेवलेले नाही. ऑब्झर्वेशनसाठी त्यांना आपण आपल्या ऑब्झर्वेशन रूममध्येच ठेवले. त्यांना प्रॉपर मॉनिटर चालू होता. ऑक्सिजन वगैरे, पल्स आणि जे पण पॅरामीटर्स आपण म्हणतो सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होत्या. पण डॉक्टर बाळबुदेंनी दिलेल्या ट्रीटमेंट दिल्यानंतरही परत पुढच्या 15 मिनिटात पेशंटला आराम झाला नाही. आपण परत डॉक्टर ॲनेस्थेटिस्ट जे होते आपले डॉक्टर मलेवार त्यांना बोलवलं. त्यांनी पण पेशंट चेक केलं आणि ह्या गोष्टी होत असताना अचानक पेशंटचा बीपी आम्हाला वाटलं कुठेतरी कमी होत आहे किंवा तिला श्वास घ्यायचा प्रॉब्लेम वाढत आहे. अशा वेळेस आपण पेशंटला वरच्या सेंटरला म्हणजे फिजिशियनकडे रेफर करण्याचा सल्ला दिला. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना दुर्दैवाने रस्त्यामध्ये पेशंटचा मृत्यू झाला असं मला पण फोनद्वारे कळलं. इथपर्यंत गोष्टी झाल्या आहेत. तुम्ही सर्व प्रकरण पाहिलेलं आहे. यात कोण खरं आहे कोण खोटं आहे हे आपण बोलणं वावळं ठरेल. परंतु या घटनेची गंभीर बाब घेऊन चौकशी करण्याची गरज आहे. तरी
शासनाने लवकरात लवकर याबाबत या घटनेची चौकशी करावी आणि सत्य काय ते पुढे आणावे.